तर आज आपण मॅथ्स ट्रिक्स ऑफ मल्टिप्लाय शिकणार आहे। खूप सोपी ट्रिक्स आहे, सगळ्या मुलांनी फळ्याकडे लक्ष द्या। आता आपण बघा याचा सगळ्यांचा मल्टिप्लाय करायचा आहे। तर हे 1 काय करायचे, ऍज इट इज जसेच्या तसेच ठेवायचे। हा 1 जसाचा तसाच ठेवला। या दोघांची ऍड करा बरं। 9 आणि 7 किती होणार, 16। किती होणार आहे, 16। आता 16 फक्त काय लिहायचं, 6 लिहायचं आणि 1 ला काय करायचं, कॅरी घ्यायचं। आता या दोघांचा मल्टिप्लाय करा। 9 7 जा किती होणार आहे, 63। त्याच्यामध्ये हा 1 काय करा, ऍड करा। किती झाले, 64। हा तुमचा मल्टिप्लाय। लगेच मल्टिप्लाय करायची गरज नाही, ट्रिक्स। चला आता बघा इकडे बघा, हा 1 ऍज इट इज जसाचा तसाच ठेवायचा। याचा आणि याचा प्लस करा। या दोघांची प्लस किती होणार, 11। 1 येणार। आता 1 काय झाला आपला, कॅरी आला। एकदार प्लस एकदार मल्टिप्लाय। आता या दोघांचा मल्टिप्लाय करा। करा मल्टिप्लाय, किती होणार, 6 5 जा 30। त्या 30 मध्ये हा ऍड करा। किती झालं, 31। ठीक आन्सर, क्विक आन्सर। चला पुढे, हा 1 ऍज इट इज जसाचा तसाच। 8 प्लस 7 किती झाले, 15। कॅरी किती उरला सांगा, 1। आता एकदार प्लस केला, आता मल्टिप्लाय करा। 8 7 जा किती होणार, 56। त्या 56 मध्ये हा एक मिळवा। किती झाले, 57। क्विक आन्सर। आता इथं बघा, हा 1 ऍज इट इज जसाचा तसाच प्लस करा। 8 प्लस 2 किती झाले, 10। कॅरी किती उरला, 1। आता या दोघांचा प्लस केला, आता या दोघांचा मल्टिप्लाय करा। 8 2 जा किती झाले, 16। 16 मध्ये हा एक मिळवा। किती झालं, 70। क्विक आन्सर। कळलं, किती सोपं आहे मॅथ्स।